नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तो म्हणजे जर पाहिलं तर नाविन्यपूर्ण योजना जी काही पशुसंवर्धन विभागाची योजना आहे, त्याची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 8 जून 2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची त्याची कागदपत्र अपलोड करण्याची तारीख आहे 15 जून 2025. आज तारीख आहे 13. तर फक्त तुमच्याकडे 13, 14, 15 फक्त 3 दिवस तुमच्याकडे बाकी राहिलेले आहेत. पण काय झालेलं आहे, की काही ज्यांनी अर्ज भरलेला आहे, काही जणांना मेसेज त्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा मोबाईल त्यांचा स्विच ऑफ असेल. अशा काही एक कारणांमुळे त्यांना मोबाईलमध्ये मेसेज तर आलेले नाहीयेत. पण मेसेज आला नाही म्हणून तुम्ही बसू नका त्याच्यामध्ये. तुम्ही जो काही अर्ज भरलेला आहे, अर्ज भरत असताना तुमचा आधार नंबर दिलेला आणि तुम्ही मोबाईल नंबर जो दिलेला आहे, तो डायरेक्टली तुम्हाला महा-बी-एम-एसच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना काय करायचं आहे तुम्हाला तिथं कागदपत्र अपलोड करा. यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जो नंबर रजिस्टर दिलेला आहे, त्याचे शेवटचे 6 अंक तुम्हाला इथं टाकायचे आहेत आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर जर तुम्हाला तिथं कुठलीही योजना असेल, तुम्ही दुधाळ गाईसाठी केला असेल, म्हशीसाठी केला असेल किंवा कुक्कुटपालनसाठी केला असेल किंवा शेळी, मेंढीसाठी जर केला असेल, तर तिथं तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठीचा ऑप्शन दाखवला जाईल. जर दिलेलं असेल तिथे तर तुमची कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला मेसेज आलेला आहे, पण तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असेल किंवा नेटवर्कचा इश्यू असेल, त्याच्यामुळे तुम्हाला तो एस-एम-एस मिळालेला नाहीये. त्याच्यामुळे ज्यांनी अर्ज भरलेला आहे, त्यांनी तात्काळ आपलं जे काही महा-बी-एम-एसची वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन तुम्ही कागदपत्र अपलोड करा या टॅबमध्ये जायचं आहे. तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड तुमचा मोबाईलचे शेवटचे 6 अंक टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तिथे कागदपत्र अपलोड करा आणि तिथे निवडा आलेला असेल, तर तुमचे कागदपत्र तुम्हाला सविस्तर अपलोड करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही याच्यासाठी पात्र असू शकता. कसं कागदपत्र अपलोड करायचं त्या संदर्भातील आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीची एक छोटीशी अपडेट होती. केवळ आता फक्त 30 दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. ज्यांची कुणी अर्ज भरलेले असतील त्यांनी लवकरात लवकर आपले कागदपत्र अपलोड करून जे काही पुढची योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्हायचं आहे. अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.